संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या या बघायला मिळतात आणि त्याच काही कॉर्पोरेट दिंड्या सुद्धा बघायला मिळत आहेत। मंगलम लँडमार्क या कंपनीतील 125 कर्मचारी सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यामधला हा उत्साह आपण बघू शकतो। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण वारीच्या वाटेवर आहोत। या वारीच्या वाटेवर आपल्याला वेगवेगळी माणसं भेटत आहेत, वेगवेगळी मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसते। अगदी अशाच पद्धतीनं कॉर्पोरेट मंडळी सुद्धा या ठिकाणी येत असते, त्या ठिकाणी स्वतःचा आनंद घेण्याचं काम करत असते। अशाच पद्धतीनं मंगलम लँडमार्क नावाच्या कंपनीतील हे जवळपास 125 युवक आणि युवती या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थानं आनंद साजरा केला जातोय असं म्हणायला काही हरकत नाही। या कंपनीतील काही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। माऊली, काय सांगाल, किती वर्ष झालं तुम्ही ही वारी करताय आणि काय आनंद मिळतो? मंगलम, नमस्ते। मंगलम लँडमार्क ही आमची कंपनी आहे आणि गेले 5-6 वर्षापासून आम्ही पुणे सासवड किंवा आळंदी ते पुणे ही पायी वारी करत असतो। आमची ही ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन कंपनी आहे। सुभाष साकोरे आणि मी राम फुगे आम्ही पार्टनर आहोत आणि आम्ही सगळे मिळून ही वारी करतो। जवळपास 150-200 लोकांची आमची टीम आहे। माऊलींच्या ज्या पालखीमध्ये सगळं एकत्मतेची जी भावना असते तीच भावना आमच्या टीममध्ये पण आहे। म्हणजे आज या टीममध्ये ऑफिस बॉयपासून GM पर्यंत सगळे एकत्र एका गुणागोविंदाने ज्या पद्धतीने पालखी एकत्रित चालतात, तर ही सगळी एकत्मतेची भावना आम्ही घेऊन पुढे जात असतो। हे सगळं सुरू करण्याच्या पाठीमागचा नेमका हेतू काय होता? काय नेमकं आमच्या कंपनीचं नाव मंगलम आहे। मंगलममध्ये सगळं ऑस्पिशियसनेस आहे, आनंद आहे, मंगलम आहे सगळं। तर आम्ही मंगलम जेव्हा आमचं मंगलम कंपनी ही कल्चरल कंपनी आहे पूर्णपणे। आम्ही मराठी कल्चर जपण्याचा प्रयत्न करत असतो। मराठीमध्ये जेवढे सण आहे, फेस्टिवल आहे, सगळे सगळे आम्ही सेलिब्रेट करतो। त्यातला हा वारीचा जो सण आहे हा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे। इथून लोक 15 दिवस इथून विठ्ठलाच्या दारात म्हणजे पंढरपूरपर्यंत 15 दिवस याचा आनंदात उत्साहात जात असतात। आम्हालाही वाटलं की आपल्या टीमने पण हा आनंद घ्यायला पाहिजे आणि याच्यात सहभागी व्हायला पाहिजे। मग मागच्या 4 वर्षापूर्वी आम्ही हा आनंद घेत आलो आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे।